वाजताय. सुरुवातीला बातमी बघूया. जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरती पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय जवानांवरती शस्त्राद्वारे गोळीबार केलाय. भारतीय लष्करानं या गोळीबाराला कठोर प्रत्युत्तर दिलं असून सध्या दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत या मुठभेडीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र या घटनेमुळे सीमावर्ती भागात तणावाचं वातावरण आहे. या घटनेच्या एक दिवस आधीच उधमपूरमध्ये झालेल्या दहशतवादी चकमकीमध्ये एक भारतीय जवान शहीद झाला होता. नियंत्रण रेषेच्या या वारंवारच्या आगळीकीमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे. याच सगळ्या चकमकी संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं. प्रशांत, काय माहिती? 22 एप्रिलला पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवरती दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी सैनिक तैनात करण्यात आले आहे. पण पाकिस्ताननी पुन्हा आज सकाळी पहाटेपासून एक आगळीक निर्माण सुरुवात केली आहे आणि भारतीय जवानांवरती गोळीबार करायला सुरुवात केली. त्यांच्याकडे असलेल्या शस्त्राद्वारे म्हणजे LMG आणि MMG सारखे शस्त्र आहे त्याच्यावर त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली आहे. भारतीय लष्कराच्या चौक्यांवरून याचं प्रत्युत्तर देण्याला सुरुवात झालेली आहे. दोन्ही बाजूने सध्या चकमक सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे. पण आपल्याला माहित असेल, काल जर उधमपूरमध्ये जेव्हा ऑपरेशन सुरू होतं, एक खास करून दहशतवादी भागात लपून असल्याची माहिती आल्यानंतर त्या भागात तिन्ही दलांच्या वतीने, खास करून जर बघितलं भारतीय लष्कर, त्या जम्मू काश्मीर आणि निम लष्करी दल या तिघांच्या वतीने एक ऑपरेशन सुरू होतं. त्या दरम्यान एक सैनिक देखील दगावला होता. पण महत्वाचं म्हणजे सैनिक हा शहीद झाला होता. पण असं असताना ज्या पद्धतीनं नियंत्रण रेषेवर आता वातावरण तापलं आहे, एकीकडे पाकिस्तानने घाबरून आपल्या सैनिकांची संख्या ही सीमा भागात वाढायला सुरुवात केली आहे. त्याचं देखील प्रत्युत्तर भारत सरकारने दिले आहे. कालच हवाई दलाच्या वतीनं देखील या संदर्भातली सराव करण्यात आले आहे आणि भारत आजच लष्कर प्रमुख देखील हे संपूर्ण परिसराचा आढावा घेणार आहे. प्रशांत, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद.